ब्रँड नेम आणि लोगो काहींचा सेमच असतो, काहींचा वेगवेगळा असतो. हो मग हो आता ह्या केसमध्ये नेमकं ब्रँड नेम रजिस्टर करायचं की लोगो रजिस्टर करायचं का दोन्ही रजिस्टर करायचं? ट्रेडमार्कमध्ये ज्या कॅटेगरीज आहेत ट्रेडमार्कच्या, त्याच्यामधली पहिली कॅटेगरी जी आहे ती वर्ड मार्क आहे. म्हणजे म्हणजे आपण काय? वर्ड मार्क म्हणजे काय, फक्त सिम्पल नाव, प्लेन ब्लॅक अँड व्हाईट मध्ये अच्छा, नाव म्हणजे तुमचं, शब्दामध्ये फक्त. शब्दामध्ये. हम्म. म्हणजे ब्रँड नेम आपण म्हणतो ते मग ह्या कॅटेगरीमध्ये येतं, वर्ड मार्कमध्ये. ओके. सेकंड जे येतं ते येतं लोगो, जसं म्हणला तुम्ही, ते ट्रेडमार्कमध्ये डिव्हाइस मार्कमध्ये येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस काय असतं की फक्त नाव मला माहिती आहे. तुम्ही जाता ग्राफिक डिझायनरकडे जाता, म्हणता अरे या नावाचं मला लोगो बनवून दे, तो बरोबर. बनवून देतो. त्याच्यानंतर तुम्ही एक दुसरा ग्राफिक डिझायनर बनता, दुसरा ग्राफिक डिझायनर तुम्हाला भेटतो, तो म्हणतो अरे याच्यामध्ये ना हे थोडा असा रफार तू असं केला, थोडासा मात्रा चेंज केली तर हे तुझा लोगो अजून छान होईल. तर लोगो जो आहे ना तो स्टॅटिक नसतो, म्हणजे चेंज होतो सिच्युएशननुसार. बरोबर. तुमचा बिझनेस ज्या प्रकारे चेंज होतो त्याप्रमाणे लोगो पण तुमचा चेंज होतो. आता रिसेंटली महिंद्राचंच उदाहरण बघा ना. हो ह्या हो 1-1.5 वर्षात 2-3 वेळेस चेंज झालेला आहे. लोगो त्यांचा चेंज झाला. हम्म. त्यांचा पहिला सर्कलमध्ये यम यायचा, परत हम्म. त्यांनी फक्त यम त्यांनी केला, हम्म. तो थोडासा तिरका होता, आता त्यांनी सरळ यम केला. तर आणि त्याची इलेक्ट्रिक ईव्ही गाडीचा परत तो वेगळाच एम आहे. वेगळा यम आहे. तो एकदम फ्युचरला हे करून, म्हणजे जेनझीला त्यांनी थोडंसं असं हे करण्याचा प्रयत्न attract केला, केलं. अट्रॅक्ट करण्याचा, असं अग्रेसिव्ह त्याला बनवलं लोगोला. मग या केसमध्ये काय होतं की लोगो चेंज होत राहतो तुमचा. हम्म. मग फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय ना, आयडियली हेच एक्सपेक्टेड आहे की तुम्ही वर्डमार्कचं लोगो करून घ्या, कारण नाव तर तुम्ही सारखं सारखं चेंज नाही करणार आहे. बरोबर. आणि वर्डमार्कचं लोगो करून घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की अरे हा एकदम माझा आयडियल लोगो आहे, माझा बिझनेस पण असा आहे, माझा बिझनेस आता सेटल आहे आणि चान्सेस खूप कमी आहेत की मी माझा लोगो चेंज करेल, त्यावेळेस तुम्ही डिव्हाइस मार्क किंवा लोगो मार्कसाठी ऍप्लिकेशन करा. आयडियली तुम्हाला दोन्ही पण याचं ऍप्लिकेशन करायचंय, फक्त प्रायोरिटी कोणाला द्यायची, प्रायोरिटी वर्ड मार्कला द्यायची, सेकंड प्रायोरिटी तुम्हाला डिव्हाइस मार्क लोगो मार्कसाठी द्यायची.